नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा. मंडळी, सगळंच फुकट पौष्टिक नसतं. सगळंच फुकट पौष्टिक नसतं. अर्थकारणाला ते बाधक ठरतं. होय मंडळी, आपला आजचा विषय आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्त विविध राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याकरता करत असलेल्या घोषणांचा. त्यामुळे आजच्या व्हिडिओमुळे कदाचित भाजपाचे समर्थक, भाजपाचे हितचिंतक, आमचे भाजपातले मित्र नाराज होऊ शकतात. पण मॅक कट्ट्याने ठरवलंय लोकांच्या मनातल्या प्रश्नांवर चर्चा घडवायची. त्यामुळे नाराजी थोडीशी ओढवून घ्यायला गेली तरी चालेल, पण मॅक कट्टा हा मुळातच खुल्या चर्चेचा आहे. मंडळी, सर्वार्थाने सर्वात यशस्वी पंतप्रधान आणि जागतिक स्तरावर ज्यांच्या आज नेतृत्वाची चर्चा होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडी पॉलिटिक्स विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे. ती नाराजी त्यांनी वारंवार व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्याकरता आणि आपच्या फुकट योजनांवर कुरघोडी करण्याकरता भारतीय जनता पार्टीने आपला जो जाहीरनामा पहिल्या टप्प्यातला जाहीर केलेला आहे त्यातून आपपेक्षा भाजप वेगळा नाही असाच अर्थ आज तरी राजकीयदृष्ट्या निघतो. कदाचित 2024 साली 400 पारची घोषणा दिल्यानंतर आणि विरोधकांनी जे एक दुष्प्रचार अपप्रचार भाजपा विरोधात केला होता त्याच्यामुळे भाजपाच्या 272 जागा न आल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या धोरणांमध्ये बदल झाला असावा आणि त्या धोरणातल्या बदलाचा परिणाम म्हणजे दिल्ली विधानसभेत योजनांची घोषणा केली गेली असावी. एकूणच हे अशा प्रकारे फुकट देण्याने काय होतं तर मंडळी, फुकट देण्याने ज्याला मिळतं त्याच्याकरता ते निश्चित पौष्टिक ठरतं, त्याला ते निश्चित उपयोगी ठरतं. पण याचे दूरगामी परिणाम अर्थकारणावर आणि पर्यायाने राष्ट्रकारणावर होत असतात. आणि म्हणून भाजपाकडनं आशा आहे, भाजपाकडनं अपेक्षा आहे आणि त्याच आशा आणि अपेक्षा यातूनच आजचा हा मॅक कट्ट्यावर व्हिडिओ. फ्रीबीज की एम्पॉवरमेंट, फुकट द्यायचं की सबलीकरण करायचं. मंडळी, ही रेषा अतिशय अस्पष्ट पुसट आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घोषणा या मतदारांना आकर्षित केलं जाणं राजकीयदृष्ट्या चूक नाही. कारण शेवटी लोकशाहीत जो जीता वही सिकंदर नाही तर वही पौरस असं आता आपण म्हणू शकतो. पण जिंकणाऱ्याचं महत्व असतं, त्याच्या TRPचं, त्याच्या ब्रँडला मोठं मानलं जातं. एका अर्थाने जिंकणारा आपल्याकडे मॅचो ठरतो. आणि म्हणून निवडणूक जिंकण्याकरता काहीही आणि सर्व काही अशी एक मानसिकता सगळ्याच राजकीय पक्षात चिंता झालेली आहे. मंडळी, भारतीय जनता पार्टी ज्या जनसंघाचा पुढचा भाग आहे, म्हणजे 77च्या जनता पार्टीच्या सगळ्या प्रयोगात जनसंघाचं विलिनीकरण झालं. जनता पक्ष फुटला कारण त्यावेळी भाजपावर त्यावेळेच्या दुहेरी निष्ठा म्हणजे संघाचं आणि असं मुद्दा होता. त्यातून भाजप तयार झाला. हा भाजपा त्या जनसंघाशी आजही नातं सांगत असल्यामुळे परत एकदा भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अर्थकारणाचं धोरण हे वेगळं होतं. समाजवादी धोरणापेक्षा, मार्क्सवादापेक्षा म्हणजेच नेहरूवियन मॉडेलपेक्षा काही वेगळं सातत्याने त्यावेळेचा जनसंघ आणि भाजप मांडत होतं. या पार्श्वभूमीवरच्या या घोषणा काहीशा चिंताजनक वाटतात. म्हणून मंडळी, तू म्हटलं की तुमच्या मनातलं आज बोलूया. जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवदर्शन आणि त्याला जोडलेला अंत्योदयाची संकल्पना याच्या मांडणीला
येत्या एप्रिल 2025ला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अंत्योदयाची भूमिका काय होती, तर समाजातल्या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे. एका अर्थाने त्याला स्वातंत्र्य म्हणजे त्याचं सबलीकरण झालं पाहिजे, त्याचा अभिमानही टिकला पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपण जे जे मॅनिफेस्टोत घोषित केलेलं आहे ते त्या अंत्योदयाशी जोडणार आहे असं म्हणू शकते. असं म्हणण्याकरता त्यांना पुरेशी जागाही उपलब्ध आहे. पण मंडळी, मग केजरीवाला किंवा अन्य राजकीय पक्ष काय करतायत, त्याचं विश्लेषण कसं करणार, त्याच्यावर टीका करताना, आपल्या मुद्द्यांचं समर्थन करताना आता मात्र भाजपची काही तारेवरची कसरत होणार आहे. एकूण प्रादेशिक पक्षांचा हा प्रयत्न असतो की आपलं राज्य आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. त्यामुळे कोणी तांदूळ देतं, कोणी आणखीन काही विनामूल्य देतं आणि आपल्या जिंकण्याचा मार्ग सुकर करतो. आपल्याकडे मुस्लिम लांगुल चालन हे काँग्रेसच्या धोरणाचा भाग होता. पण अशा प्रकारे आपल्या मतदारांचं लांगुल चालन हे एक प्रादेशिक अस्मितेच्या आधार आणि दुसरं अशा प्रकारे फ्रीबीज म्हणजे फुकट देऊन करण्याचं प्रमाण वाढतंय आणि हेच मंडळी घातक आहे. हे अर्थकारणाकरता घातक आहे. हे ह्याकरता घातक की एकीकडे आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी, देशातली तिसरी मोठी अर्थसत्ता म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या दिशेने आपली वाटचाल करण्याकरता प्रयत्न करतोय. आणि अशा वेळी मात्र राज्यात निवडणुका जिंकण्याच्या करता जर अशा प्रकारच्या योजना आल्या आणि त्यातून प्रामुख्याने लॉंग टर्म विकासाच्या योजना, त्याच्यातनं लोकसहभाग आणि काही जर वेगळं चित्र उभं करायचं असेल तर मात्र पैसे अशा योजनांवर कमी खर्च होतात आणि मग ज्या निवडणुकीतल्या घोषणा आहेत त्या घोषणांच्या पूर्तता करण्याकरता त्याचे अधिक त्याच्यावर खर्च केले जातात आणि त्यामुळे राज्यांचं अर्थकारण बिघडू शकतं. असं राज्याचं अर्थकारण बिघडलं तर देशाचंही अर्थकारण बिघडेल आणि पर्यायाने राष्ट्रकारण बिघडू शकतं. आता मंडळी, हे भारतीय जनता पार्टीला किंवा राजकीय पक्षांना कळत नसेल का असं तुम्ही विचाराल तर ते त्यांना 100% कळतं. पण तरी मग ते का करतात, त्याचं उत्तर असं आहे की निवडणूक जिंकण्याला पर्याय आपल्याकडे नाही आणि म्हणून मग निवडणूक जिंकायची असेल तर एकूण अशी धारणा झालेली आहे की विकासाचे मुद्दे म्हणजे प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणि व्यापक जे विकासाचे मुद्दे त्याच्यावर मतं मिळत नाही, तर मतं जात, पंथ, भाषा याच्या आधारे मिळतात. आणि दुसरं, अशा प्रकारे जर फुकट योजना राबवल्या त्या आधारे मिळू शकतात अशी एक मानसिकता तयार झालेली आहे. आता समाजातला एक घटक स्वाभाविकपणे असा राहणार आहे की जो आर्थिकदृष्ट्या अक्षम आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे सरकारने त्याला मदत केली पाहिजे, त्याचं सबलीकरण केलं पाहिजे. पण असं करता करता त्याची जी ऊर्जा आहे, त्याची जी क्रयशक्ती आहे, त्याची जी काम करण्याची मानसिकता आहे तीच आपण मारत नाही होत ना. आणि एका अर्थाने त्याला हळूहळू अशा एका फुकट रचनेत आणून आपण आपल्या देशाचं नुकसान करत नाही होत ना, असाही प्रश्न विचारायला लागेल. कदाचित आजची निवडणूक जिंकतील, पुढची निवडणूक जिंकतील, मग उरलेलं काय करायचं तर पक्ष चालवणारे जे कोणी पुढे येतील त्यांनी बघावं अशी मानसिकता असू शकते. म्हणजे आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. 2029च्या लोकसभेला जेव्हा आपण सामोरे जाणार आहोत तेव्हा देशात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. परत एकदा डिलिमिटेशन म्हणजे होणार आहे आणि मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, समजा जो ट्रेंड नवा तयार होतोय की फुकट दिल्यावर जिंकता येतं, तर मंडळी लक्षात घ्या त्यावेळेचे जे पक्ष किंवा आज फुटणारी इंडिया आघाडीतले घटक पक्ष हे त्यावेळी भारतीय जनता पार्टीला हरवण्याकरता काय प्रकारची आश्वासनं देऊ शकतात हे केवळ ह्याच्या तुम्ही कल्पना करून बघा. केवढं मोठं संकट, एक आर्थिक संकट यातून आपण भविष्यात ओढावून घेतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल, दिल्ली विधानसभा निवडणुकात मतदार कोणाला निवडणार या सगळ्यातनं एकूण फ्रीबीजकडे बघण्याचा सर्वसामान्य मतदारांचा दृष्टिकोन कसा असेल ते निस्पष्ट होईल आणि त्यातून अशा प्रकारच्या आर्थिक लांगुल चालनाची सवय वाढण्याची भीती आहे. आणि म्हणूनच सर्व फुकट पौष्टिक नसतं, ते देशाला घातक ठरतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे आपला रुपया डॉलरच्या तुलनेत घसरतोय.
दुसऱ्या महायुद्धानंतर डॉलरचं वर्चस्व राहिलं पाहिजे, या मानसिकतेतनं अमेरिका अनेक प्रकारचे खेळ करत असते आणि त्या खेळांचा परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आपल्या रुपयाला त्याचा फटका बसत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक व्हावी याकरता आपले प्रयत्न आहेत. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी. AI तंत्रज्ञानाच्या आधारे नवीन रोजगार येणार आहेत, पण जुने रोजगार जाणार आहेत, असा एक धोका आणि एक संधी असं सगळं असताना अशा फ्रीबीजच्या म्हणजे फुकट देण्याच्या मानसिकतेचा परिणाम हा भोगावा लागणार आहे. हे मान्य आहे की ज्या समाजाची गरज आहे त्याला दिलं पाहिजे, कारण आपण कल्याणकारी राज्याची पण संकल्पना मांडत असतो. पण नेमकं काय हे कधीतरी ठरवलं पाहिजे. दुर्दैवाने निवडणुका मागे निवडणुका असं जर सगळ्या राजकीय पक्षांचं चित्र चालू असल्यामुळे अशा प्रकारच्या राष्ट्रकारण केंद्रित अर्थकारणाचा विचार कुठलाही राजकीय पक्ष करणार नाही. आता 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल. आता एक लक्षात घ्या, बजेटच्या सादरीकरणानंतर 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे नाही म्हटलं तरी ह्या बजेटवर दिल्ली विधानसभा निवडणुकांचा एक दबाव राहणार आहे. त्यामुळे 2014 ते 19 अशी ज्या पंतप्रधानांची कारकीर्द धाडसाची होती, ज्यांनी नोटाबंदी हा सोपा शब्द आपण सगळे वापरतो, डिमॉनिटायझेशन केलं, ते पंतप्रधान आता अर्थकारणातले धाडसी निर्णय या बजेटमध्ये घेऊ शकतील का, अशी काहीशी शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आणि म्हणूनच फ्रीबीज म्हणजे फुकट देण्याचं आणि मतदारांच्या सवयी बिघडवून किंवा त्यांना वेगळ्या प्रकारच्या सवयी लावून निवडणूक जिंकण्याचं तंत्र सोपं वाटत असलं तरी निश्चितच आगामी काळात ते त्रासदायक ठरणार आहे. कुठलाही राजकीय पक्ष उद्या कोणत्याही प्रकारची घोषणा करू शकतो आणि आपल्या मतदारांच्या भावना लक्षात घ्या. काय प्रकारची मानसिकता आपल्या मतदारांची आहे, हा मुद्दा मतदारांना दोष देण्याचा नाहीये. आपण वर्षानुवर्ष लोकशाहीच्या माध्यमातनं, एका मोठ्या लोकशाहीच्या माध्यमातनं जे राजकारण चालवतोय त्यातनं प्रबोधन किती केलं, त्यातनं प्रशिक्षण किती दिलं आणि लांगुल चालन किती केलं, हे आपण जर लक्षात घेतलं तर काय प्रकारचं आपण भविष्यात वाढवून घेतोय हे मंडळी आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणून मॅक कट्ट्याच्या प्रेक्षकांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचं ठरवलं आणि फ्रीबीज की एम्पॉवरमेंट, फुकट ते पौष्टिक असंच मानायचं की थोडा काही अर्थकारणाचा वेगळा विचार करायचा, याकडे आपण सगळ्यांनी आपलं लक्ष दिलं पाहिजे. काय मंडळी, सजग रहो म्हणजे जागे व्हा हे कुठल्या कुठल्या पातळीवर आहे, तर हे अशा सगळ्या स्तरात सर्व पातळीवर आहे. त्यामुळे मूलभूत विकासाचे मुद्दे, मूलभूत नागरी विषय हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत अर्थकारणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार नाही. आणि त्यामुळे बदल करायचा असेल तर तो अशा मानसिकतेतनं बदल करावा लागेल. राष्ट्राचं, देशाचं, इथे राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाचं कल्याण, त्याचा आनंद मिळाला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख राहता कामा नये, ही धडपड बरोबर आहे, हे अगदी मान्य आहे. पण हे सगळं करत असताना पुढच्या पिढ्यांचं काय, आणि जो 2047 साली म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यावेळेचा भारत, ज्याची चर्चा आपण करतोय, अमृतकाल म्हणून आपण चर्चा करतोय, त्या 2047चं अर्थकारण कसं असेल, काय आपल्यासमोर वाढून ठेवलं असेल, हे आपण निश्चित जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मंडळी, दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने हे जे काही मारा सुरू झालेला आहे, तो मारा हा कोणाला उपयुक्त ठरणार हे निकालांवरनं कळेल. पण निकाल काहीही लागो, राजकीय पक्षांची मानसिकता अशा प्रकारे घोषणा करण्याची, फुकट देण्याची होती की काय, हा एक मोठा धोका आहे. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.